नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता आपले स्वागत करते। माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो, आज 2 जानेवारी 2026 शुक्रवार नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता मिळण्याची सर्वात मोठी उत्सुकता आहे। बुधवारी संध्याकाळी काही बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले, पण काल दिवसभरात कोणालाही मेसेज आले नाहीत। काल पैसे का जमा झाले नाहीत? तुम्ही अपात्र ठरलात का? आणि आज पैसे कधी येणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये। अनेक बहिणींनी काल दिवसभर बँकेचे मेसेजेस तपासले, पण कोणालाच खात्यात पैसे आले नाहीत। यामागे तुम्ही अपात्र असणे हे कारण नसून तांत्रिक कारण आहे। काल दिवसभर शासनाची डीबीटी प्रणाली ॲक्टिवेट नव्हती। तांत्रिक कामामुळे कालचे वितरण थांबवण्यात आले होते, त्यामुळे घाबरून जाण्याची अजिबात कारण नाही। आज 2 जानेवारी रोजी पुन्हा एकदा डीबीटी प्रणाली सुरू होण्याची दाट शक्यता आहे। आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कोणत्याही वेळेस ही प्रणाली सुरू होऊ शकते। जशी ही सिस्टीम सुरू होईल तसे टप्प्याटप्प्याने पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। राज्यात 2.5 कोटींपेक्षा जास्त लाभार्थी महिला आहेत। एवढ्या मोठ्या संख्येने ट्रान्झॅक्शन करण्यासाठी 2 ते 3 दिवसांचा वेळ लागतोच, त्यामुळे आज किंवा उद्यापर्यंत तुमच्या खात्यात रक्कम नक्की जमा होईल। ज्या महिलांची ई-केवायसी अजूनही बाकी आहे त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना। ई-केवायसी करण्याची मुदत आता संपली असून अधिकृत पोर्टलवरून तो पर्याय सध्या काढून टाकण्यात आला आहे। सध्या तरी मुदतवाढ मिळालेली नाही, मात्र आदिती तटकरे यांनी मुदतवाढीबाबत घोषणा केल्यास आम्ही तुम्हाला लगेच कळवू। सध्या तरी नवीन केवायसी करता येणार नाही। थोडक्यात सांगायचे तर कालची सुट्टी आणि तांत्रिक कामामुळे पैसे रखडले होते, पण आजपासून पुन्हा वितरण सुरू होत आहे। ज्यांना बुधवारी पैसे मिळाले नाहीत त्यांनी आज मोबाईलवर लक्ष ठेवावे। मी रुचिता या महत्त्वपूर्ण अपडेटसह इथेच थांबते। ज्या बहिणींना आज पैसे मिळाले आहेत त्यांनी कमेंटमध्ये मिळाले असे नक्की लिहा आणि आपल्या जिल्ह्याचे नाव टाकायला विसरू नका। माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।